झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्जमाफीचा घोटाळा मी जातोय जालंधर पाटील यांच्याकडे। जालंधर पाटील, आपल्याकडे वेळ कमी आहे। माझा प्रश्न थोडक्यात असा असेल की या निमित्तानं आता कुणावर कारवाई व्हायला पाहिजे आणि कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यावरती कारवाई होते साहेब, ती सेवा संस्था आणि सेवा संबंधित बँकेचे निरीक्षक आणि लेखापरीक्षक यांच्यावरतीच ती कारवाई होऊ शकते। आणि याच्यातून ज्यांनी ही कृत्य करायला लावली ती माणसं मात्र हात झाडून रिकामी होतात। याचं उत्तम उदाहरण तुम्हाला साहेब देतो की कागल शाखेतल्या एका जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2,87,00,000 रुपये हात उचल केली गेली। त्याच्यामध्ये बिचारे त्या ठिकाणी 2 करणारे कामगारच त्या ठिकाणी बळी पडले आणि ज्यांनी हे सगळं करायला लावलं त्यांनी मात्र हात झटकले। याच्यावरती एकदा राज्य शासनाने आणि केंद्रानं एका जबाबदारी घेऊन या नक्कीच राज्य शासन आणि केंद्रानं जबाबदारीनं काम करण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर अंकुश लावण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो। फडणवीस साहेब, मला सांगा की ही कारवाई होण्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय यापुढे आव्हान स्वीकारणार आहात? पहिली गोष्ट, जे प्रकरण बाहेर आलेलं आहे त्याच्या संदर्भात जे सगळे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि जे त्यांचे पाठराखे आहेत त्यांना देखील कायद्याच्या अंतर्गत कसं खेचता येईल, कठीण आहे पण तो देखील प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। यासोबत आम्ही ही देखील मागणी करू की आता एका सोसायटीचं बाहेर आलाय, हिमनगाचं टोक बाहेर आलाय पण हिमनग बाकी आहे, त्यामुळे सगळ्या सोसायट्यांची अशा प्रकारची स्पेशल ऑडिट्स या ठिकाणी करून काय काय घोटाळे झाले आहेत ते सगळे घोटाळे बाहेर आले पाहिजेत, हा आमचा प्रयत्न असेल। नक्कीच प्रत्येक घोटाळा बाहेर आला पाहिजे, त्या दोषीला जरब बसली पाहिजे, हेच या खऱ्या अर्थानं आपले कार्य असणाऱ्या विरोधी पक्षाचं। धन्यवाद सर। देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत होते, जालंधर पाटील होते, कृष्णात पाटील होते। आजचा आपला विषय होता कर्जमाफीचा घोटाळा। खरं तर केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारची योजना आली, दुर्दैवाने केंद्र सरकारचाही घोटाळा समोर आला आणि राज्य सरकारचाही घोटाळा आला। आता गरज आहे ती हा सगळा भ्रष्ट झालेला पैसा पुन्हा एकदा परत आणण्याची। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल। झी 24 तास एक पाऊल पुढे।